हॅलो, चला बघूयात मेथीचे पराठे। 100 ते 150 ग्रॅम मी मेथीचे पानं घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत। गहू पीठ घेतलेलं आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 2 डार्क हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। लाल तिखट, तीळ, ओवा आणि हळद घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ। तर लसूण आणि मिरची हे मी वाटून घेणार आहे, त्याचा ठेचा करणार आहे। हे बघा, ठेचा तयार आहे आपला। आता गहू पीठ जे आहे त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ जे आहे ते पोळीला घालतो आपण, त्याच्यापेक्षा जास्ती घालायचे। पोळी जेव्हा करतो आपण त्याच्यामध्ये मीठ कमी घालतो, पण पराठा असल्यामुळे तो जरा टेस्टी लागला पाहिजे तर मीठ व्यवस्थित घालायचं। नंतर ते सगळे ड्राय मसाले म्हणजे ओवा, तीळ, हळद, लाल तिखट आणि लसूण मिरचीचा ठेचा घालून मिक्स करायचे। त्यानंतर मेथीची पानं घालून पुन्हा मिक्स करायचे। आता मिक्सरच्या भांडच मी त्याच्यात पाणी घालून धुवून घेतलेलं आहे। तर त्या पाण्याने आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे ही व्यवस्थित। तर कणिक मळून झाल्यानंतर तेल घालायचं आणि पुन्हा एखाद मिनिटभर ती मळायची व्यवस्थित आणि झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी रेस्ट करून ठेवायचे। तर आता झाकण ठेवल्यानंतर 15 मिनिटांनी मी पुन्हा एकदा थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि त्याचे गोळे करून घेतलेले आहेत त्या पिठाचे, कणकीचे। आता मी पराठे लाटून घेते आहे। पराठे लाटल्यानंतर ते मी तुपावरती भाजलेले, तुम्हाला तेल, बटर, तूप जे वापरायचं असेल भाजण्यासाठी ते वापरू शकता। तर दोन्ही साईडला व्यवस्थित उलटून मी छानपैकी तुपावरती भाजलेला आहे हा पराठा। मस्त लागतात, खूप खरपूस भाजून घ्यायचे छानपैकी। 3 ते 4 दिवस आरामात टिकतात हे पराठे। तर आपले पराठे एक एक असे सगळे करून रेडी झालेले आहेत आणि ते मी माझ्याकडे मिक्स लोणचं होतं आणि गाजराची दह्यातली कोशिंबीर आहे त्याच्यासोबत मी सर्व केलेलं आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।